राम राम. मी प्रकाश महाजन. महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण अधिकाधिक हे चॅनल पाहावं, त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करावं. गेली 8 दिवस झाले जवळपास या महाराष्ट्रामध्ये एक पुतण्या आपल्या काकाच्या विमान अपघाताविषयी खूप पत्रकार परिषद घेतोय. तो पुतण्या खूप अस्वस्थ आहे. त्याला आपल्या काकाचा हा मृत्यू हा अपघात नसून हा घातपात आहे, ठरवून केलेला अपघात आहे, ही त्याची भावना दृढ झाल्यामुळे त्यांनी विविध मार्गाने यावर टीकेची झोड उठवायला सुरुवात केली. पुतण्या हुशार आहे, चाणाक्ष आहे, बुद्धिमान आहे, त्याच्यामुळे वाणीला धार आहे. आणि मग सरकारला, विशिष्ट लोकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यासाठी म्हणून गेली 8 दिवस झाले हा पुतण्या खटाटप करतोय. त्याचं हे त्याच्या काकावरचं प्रेम पाहिल्यावर मला असं गहिवरून आलं. आणि मग मला ह्या पुतण्याला प्रश्न विचारावा वाटला, अरे बाबा, ज्यावेळेस हा काका तुझा जिवंत होता त्यावेळेस त्याच्या मदतीनं कन्नड सहकारी साखर कारखाना कसा ढापला याच्यावर सुद्धा एखादी पत्रकार परिषद घे. हा काका ज्यावेळेस त्याच्या काकापासून फुटून निघाला त्यावेळेस तुझी काय भूमिका होती याच्यावर एखादी पत्रकार परिषद घे. अरे बाबा, तुम्ही या काकाच्या धर्मपत्नीविरुद्ध लोकसभेला कसा प्रचार केलाय याचाही थोडं पत्रकार परिषद घेऊन सांग. हे तुझं प्रेम खरंच काकावर आहे का याच्या आडून तुला कुणावर निशाणा करायचा आहे? आता तर काल तू काकाचा सख्खा पुतण्यासुद्धा आपल्याबरोबर घेतलास. कशासाठी चाललंय हे सगळं? सुजान जनते हो, विचार करा. ह्या दादाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी हे सगळं चाललेलं नाहीये. दादाचा जर कोणी घातपात केला असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे आणि जे गुन्हेगार असतील त्यांना देहदंड मिळालाच पाहिजे, अशी कुणाचंही दुमत नाही आहे. आणि रोहित पवार, आपणच एकटे दादावर प्रेम करत नाहीत, वैचारिकदृष्ट्या कट्टर विरोधक असणारे आमच्यासारखे सुद्धा दादावर प्रेम करतायत. पण हे तुमचं पुतना मावशीचं प्रेम आहे. हे प्रेम तुम्ही दाखवतात वेगळं, तुमचा उद्देश वेगळा आहे. तुमचा खरा उद्देश हा आहे की बाहेरून आलेला पवार, हे वाक्य माझे नाही, बाहेरून आलेला पवार हे वाक्य सन्माननीय शरद पवार साहेबांचं आहे. बाहेरून आलेला पवार विरुद्ध आतला पवार हा वाद आता सुरू झालेला आहे. आणि या आतल्या पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात आता फारसं स्थान उरलं नाही. मोठ्या पवाराची कन्या महाविकास आघाडीच्या समोर आपला पदर पसून म्हणते, भर दे झोली मेरी या महाविकास आघाडी, लौट के मन जाऊंगी खाली, की बापासाठी राज्यसभा द्या. हे टाहो फोडते. आणि गेली 2 दिवस झाले मुंबईमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाचं अधिवेशन होतंय. या अधिवेशनाला अपशकून दाखवण्यासाठी रोहित पवार आपण काकाच्या या अपघाती निधनाचा बागुलबा उभा केलेला आहे. अरे, ज्या सरकारमध्ये दादा उपमुख्यमंत्री होते त्या सरकारला याच्याविषयी काही वाटत नसेल? सरकार चौकशी करत नसेल? सरकार चौकशी करतंय, अजून चौकशीचा अहवाल आला नाही, मग FIR दाखल करण्याचा तुमचा आग्रह काय आहे? ह्याच्यामागे तुमच्या मनात कुठील हेतू काय आहे? सरकारला अडचणीत आणायचं का? 2 दिवस झाले जे राष्ट्रवादी पक्षाचं अधिवेशन चालू आहे त्याच्या बातम्या फारशा येऊ नये किंवा त्या बातम्यावर कडी करण्यासाठी म्हणतो तुम्ही हे सगळे नाटक करत नाहीत. कारण कालच सुनित्राताई पवार या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झालेल्या आहेत. खरी पोटदुखी तुमची ती आहे. काकावरचं प्रेम तर हे तुम्ही एक दाखवायला उभा केलेलं आहे.
तुमचा राग तर खरा सुनेत्राताईवर आहे. ही बाहेरून आलेली पवार आहे आणि ही तुमची खरी अडचण आहे. म्हणून रोहित पवार, हे काकाविषयीचं तुम्हाला जो पायाचा पाझर फुटला आहे ना, हा पाझर तुमच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे. तुमचा मूळ स्वभाव, मी म्हणलं एक पण शरद पवार साहेब परवडले, पण या महाराष्ट्राच्या राजकारणात रोहित पवारसारखा माणूस परवडणार नाही आहे. हा माणूस बोलतो एक, करतो एक. ह्या माणसाचा हेतू एक असतो, तो दाखवतो एक. तरी दादाने एकदा टोमणा मारलाच होता की तू भावकीमुळे निवडून आलास. रोहित पवार, तुमची खरी पोटदुखी हे आहे की आता राष्ट्रवादी पक्ष, तुमच्या राष्ट्रवादी पक्षाचं, शरद पवार गटाचं तसं अस्तित्व आता फार राहिलं नाही आहे. त्याच्यामुळं हे सगळं सत्ता केंद्र बारामतीच्या गोविंद बागेतून सहयोग गृहनिर्माण सोसायटीत स्थलांतरित झालेलं आहे. ही खरी तुमची पोटदुखी आहे. म्हणून हे सगळं चाललंय तुमचं. मग ते नाटक पोलीस स्टेशनमध्ये जा, वाद घाला, त्याचं लाईव्ह प्रक्षेपण करा. अहो, तुम्हाला जर एवढंच खरं वाटत असलं तर तुमच्याकडं लोकसभेत 8 खासदार आहेत, राज्यसभेत 2 खासदार आहेत. तिथं तुम्ही सरकारला याचा जाब विचारू शकता. तिथं तर तुम्ही काही बोलत नाहीत. विधान परिषदेमध्ये राज्याच्या तुमचे 10 आमदार आहेत, विधान परिषदमध्ये आहेत. का नाही तुम्ही एखादी लक्षवेधी मांडत? का नाही तुम्ही एखादा स्थगन प्रस्ताव देत? बाहेर काही आरडाओरड करताय, सभागृहात तर तुम्ही काही बोलत नाहीत. सभागृहात हा प्रश्न आणला तर सरकारला त्याचं उत्तर द्यावं लागेल. पण सभागृहात हा प्रश्न न आणतात तुम्ही मीडियासमोर आणतात. किंवा तुम्हाला मीडियासमोर प्रसिद्धी पाहिजे आणि सुनेत्राताई समोर काही अडचणी तुम्हाला उभ्या करायच्या आहेत. कारण सुनेत्राताई पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाला, ही खरी पोटदुखी. कारण बाहेरून आलेली पवार आहे, म्हणून आतल्या पवारांच्या मनात ही पोटदुखी आहे. सुनेत्राताई, आता तुम्ही खूप संयम दाखवला, खूप धीर दाखवला. आता तुम्हाला दादासारखा कणखरपणा दाखवावा लागेल. आता तो सगळा काळ तुम्ही जो धीरोदत्तपणा दाखवला, जो धीर धरला, जो संयम धरला, ती खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला कुणाशी भांडायचं आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला ज्यावेळेस स्वकीयाशीच भांडावं लागतं त्यावेळेस खूप मोठ्या सावधतेने आणि मोठ्या निर्णय कठोर होऊन घ्यावे लागतात. त्यात कुठंही आपलापणा, माया याचा लवलेश नसला पाहिजे. कारण तुमच्यासमोर जो उभा शत्रू आहे तो घरातला आहे. बाहेरच्या शत्रूशी तर आपण कसे भांडू शकतो, पण घरातल्या शत्रूशी भांडणं खूप अवघड असतंय. पाहिलं रोहित पवारनं काय केलं की दादाच्या सख्ख्या पुतण्यालाच बरोबर घेतलं. अरे रोहित पवार, तुला काय वाटतं, तुला एकट्यालाच काका गेल्याचं, अजितदादा गेल्याचं दुःख आहे? सुनेत्राताईला नसेल, त्यांचं तर कुंकू गेलंय. पार्थ पवार आणि जय पवारचे तर वडील गेलेत, त्यांना दुःख वाटत नसेल. पण ते तुझ्यासारखं नाटक नाहीत करत. त्यांनी योग्य ठिकाणी चौकशीची मागणी केली आहे. म्हणून मला असं वाटतं या पवार घराण्यातला त्रस्त संबंध म्हणजे रोहित पवार आहे. जोपर्यंत हा त्रस्त आहे, जोपर्यंत हा अस्वस्थ आहे, तोपर्यंत हा अतृप्त आहे, तोपर्यंत सुनेत्राताई तुमच्या मार्गात हा अडचणी निर्माण करणार आहे. त्याच्यामुळे याचा योग्य वेळी योग्य ठिकाणीच तुम्ही उपाय केला पाहिजे. नसता हा पायातला काटा कधी नायटा होईल याचं सांगता येत नाही. धन्यवाद.